चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री मला मान्य, जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र नको, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचं वक्तव्य। 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली, परीक्षेचा नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार, आयोगाची माहिती। परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच, आयोगानं पुढे ढकलल्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करावा, विद्यार्थ्यांची मागणी। विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक भडकावण्याचं काम, पुण्यामधील आंदोलनावरून अजित पवारांचा विरोधकांवर आरोप। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये पॉक्सको अंतर्गत गुन्हा, मग एफआयआर दाखल का नाही? लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते, हायकोर्टाचे खडेबोल। पुढील सुनावणी 27 ऑगस्टला होणार। गृहमंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे ढोल पिटत फिरतात, मुलीबाळींच्या रक्षणासाठी शासन घालवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। घटनेच्या निषेधार्थ राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे, राज्यातील सरकार नराधमाचं आहे का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल। काही महिन्यांपूर्वीच्या अत्याचाराच्या घटनेमध्ये आम्ही खटला फास्ट ट्रॅकवर चालवला, स्पेशल वकील दिले, 2 महिन्यातच आरोपीला फाशीची शिक्षा दिली, मुख्यमंत्री शिंदेंचं बीडमध्ये वक्तव्य। वेगळी एसआयटी नेमून मुख्यमंत्र्यांची चौकशी करा, शिंदेंनी कुणाला आणि कधी फाशी दिली शोधा, मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावरून ठाकरेंचं आव्हान। कोणत्या आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली? वर्षा बंगल्यामागे की राजभवनामागे फाशी दिली? मुख्यमंत्र्यांनी फाशीची जागा सांगावी, संजय राऊतांचं आव्हान। मुख्यमंत्रीच फेक नरेटिव्ह पसरवतात, बलात्कारातील आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशी दिल्याचं धडधडीत खोटं, कोणत्या आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली नाव सांगा, वडेट्टीवार यांचं शिंदेंना आव्हान। मावळच्या घटनेतील आरोपी तेजस दळवीला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली, बीडमधील वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर। एकदा माझ्या हातात सत्ता द्या, 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो, पुरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो, बदलापुरातील घटनेनंतर राज ठाकरेंचं वक्तव्य। भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाकडून बदलापुरातील आदर्श शाळेची तपासणी, शाळेमध्ये झालेल्या तोडफोडीसह शिक्षक कर्मचाऱ्यांची देखील पोलिसांकडून चौकशी। बदलापुरातील घटना ताजी असतानाच कोल्हापुरात दुसरी धक्कादायक घटना, 10 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या, 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। मुंबईत ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, अदानी घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा, पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। शरद पवारांना Z+ सुरक्षा, त्यांना कोण मारणार? फक्त कळ काढत बसलं तरी Z+ संरक्षण मिळतं की काय? निलेश राणे यांची टीका। कोल्हापुरात महायुतीच्या मेळाव्याला समरजित घाटगे यांची अनुपस्थिती, घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित झाल्याच्या चर्चा। बीडमधील भाजप नेते रमेश पोकळे आणि मनोज जरांगे यांची भेट, भाजपमध्ये अनेक वर्ष काम करून देखील संधी देत नाही, बीडमधून उमेदवारी देण्याची पोकळेंची जरांगे यांच्याकडे मागणी। वांद्रे पूर्वमध्ये तिढा वाढण्याची शक्यता, झिशान सिद्दीकी यांनी प्रवेश केल्यास वांद्रे पूर्वची जागा दादा गटाला जाणार, मात्र शिंदे गटाचे कुणाल सरमळकर वांद्रे पूर्वमधून उमेदवारीसाठी आग्रही।